आपण पुन्हा एकदा आकडेवारीकडे येऊयात। जर नजर टाकली तर भाजपची आघाडी वाढताना दिसतेय। 43 जागांवर भाजप आघाडीवर आहे। आप 27 जागांवर आघाडीवर असल्याचं आपल्याला दिसतंय। काही वेळापूर्वी आकडे वेगळे होते। जंगपूरमधून मनीष सिसोदिया हे आघाडीवर असल्याचं कळतंय। काही वेळापासून ते सातत्याने पिछाडीवर होते, पण मनीष सिसोदिया जंगपूर हा त्यांचा पारंपरिक मतदारसंघ नाही। पटपडगडमधून ते जंगपूरमध्ये निवडणूक लढण्यासाठी त्यांना पाठवलं गेलं, पण सध्या ते आघाडीवर असल्याचं कळतंय। आप 27 जागांवर आणि भाजप 43 जागांवर आघाडीवर असल्याचं कळतंय। 26 वर्षांनंतर भाजप सत्ता स्थापनेच्या दिशेनं पुढे पाऊल टाकताना आपल्याला दिसतंय। 26 वर्ष खूप मोठा काळ भाजप सत्तेपासून, दिल्लीतल्या सत्तेपासून दूर होता आणि आता भाजप पुन्हा एकदा सत्ता स्थापनेच्या दिशेनं पाऊल टाकताना आपल्याला दिसतोय। आकडेवारीवर नजर टाकूया। भाजप 43 जागांवर आघाडीवर आहे। आप 27 जागांवर आघाडीवर आहे। काही आकडे जे आहेत ते मागे पुढे होताना दिसतायत, पण तरी सुद्धा अजूनही नेमकं कोण विजयी कोण पराभूत याची अधिकृत घोषणा समोर येत नाहीये। हे आकडेवारी आणि हे निकाल यावरती आपलं लक्ष असेल। वेगवान कव्हरेज, वेगवान अपडेट्स तुम्ही एबीपी माझावर पाहत राहा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।